सकाळ सकाळ आले जरा बागेमध्ये, पाणी पण शिपायचं आहे आणि कारली लागलेली आहेत झाडाला, छोटी छोटी आहेत. इथे सुद्धा आहेत, खाली सुद्धा लागलंय, अजून तिकडे सुद्धा आहेत छोटी छोटी. तो एक तिथे लागलाय आणि हा इथे मोठा. उद्या वगैरे किंवा परवा वगैरे काढेन याला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आमच्याकडे सकाळचं लवकर पाणी येतं, त्यामुळे लवकर उठावं लागतं. तर पाणी वगैरे भरलं, घरातला हंडे वगैरे भरले आणि आता बाहेर बागेमध्ये पाणी सोडलंय झाडांना, गवताला वगैरे. आणि एका साईडला कपडे सुद्धा चालू आहेत मशीनमध्ये. का नवऱ्याची लवकर ड्युटी असली की सगळी कामं कशी पटापट होतात आपली. आणि तो सुद्धा कामाला गेला आहे, त्याची लवकर म्हणजे मॉर्निंग शिफ्ट आहे. तो 5 वाजता सकाळी गेला, तो संध्याकाळी येईल. आता माझी बाकीची कामं उरकायला सुरुवात करते. अजून मी चहा वगैरे काहीच घेतला नाहीये. पहिले पाणी भरत लावलं, कपडे लावले मशीनला. आता पहिले कचरा वगैरे काढून घेते, मग चहा वगैरे घेते. आणि कपडे सुद्धा होतील 9 मिनिटांमध्ये, जे कपडे सुद्धा लावेन. सकाळ सकाळ जरा धुकं आहे बाहेर. आमच्या गावाकडे बघा कशी कुत्री झोपलेत, मातीची उब लागते तिथे झोपलेत. आणि सकाळी माणसं उठवतात आम्हाला, त्यांना समजतं मी काय बोलते ते. आमचा नाही आहे, शेजाऱ्यांचा आहे तो. आणि सकाळी मला रोज त्याच्या आवाजाने बरोबर जाग येते, ओरडतं येतं. आणि सूर्य आलाय झाडाच्या बरोबर वरती. तर आमच्याकडे गावाकडची सकाळ अशी असते, यांच्या आवाजाने आम्ही उठतो. पक्ष्यांचा सुद्धा आवाज असतो, तुम्हाला येत असेल. आणि ही मंडळी असतात, कोणाला माणूस की भुंकणार की समजायचं कोणतरी नवीन माणूस आलाय आपल्या घरामध्ये. सूर्य परफेक्ट आलाय झाडाच्या वरती. 8 वाजलेत आता. पाणीसुद्धा भरून झालंय माझं, कपडे होतील थोड्या वेळात. आता मला मेन म्हणजे करायचं आहे, कपडे काय बोलते भांडी लावायची आहेत. रात्री घासलेली ती सुकलीत आणि माझ्या खिडकीतून परफेक्ट उजेड येतो सूर्याचा. सकाळ सकाळ भांड्यांवरच पडतोय. तर चला पहिले भांडी लावते आणि चहा बनवते. तसं मी गरम पाणी पिलं होतं, पाणी आहे थोड्यात त्याच्यामध्ये. मला सकाळ सकाळ गरम पाणी पिण्याची सवय आहे. सकाळी उठल्यानंतर पहिले गरम पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंब पिळायचं, ही सवय आहे. मग तो 1 ग्लास पाणी पिल्यानंतर 1 तासानंतर मी सगळं खायला घेते. आता 1 तास जास्त झाला आहे तसं, पण नंतर चहा करायला घेते. चहा केल्यानंतर मी बाकीचे कामं सुरुवात करते. आणि चहा घेतल्याशिवाय आपल्याकडून कामं होत नाही. चहा बनवते आणि एका साईडला मी गाणी लावते. मला सकाळ सकाळ गाणी ऐकायला खूप जास्त आवडतात. आमच्याकडे FM सुद्धा आहे, FM सुद्धा लावते कधी कधी. नाहीतर मग अशी नॉर्मल मोबाईलची गाणी, त्या स्पीकर आहे म्हणजे त्याला आम्ही मिताशी बोलतो, त्याच्यावर लावते आणि गाणी ऐकत सकाळची आपली कामं चालू असतात. तुम्हाला सुद्धा काम करताना गाणी लावायला आवडतं का, म्हणजे बॅकग्राऊंडला? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला काम करताना म्युझिक ऐकायला खूप जास्त आवडतं. स्पेशली जर FM असेल तर मजा येते. कारण का आधीपासून मी FM खूप जास्त ऐकत आहे, म्हणजे लहानपणापासूनच FM ऐकत आलेली आहे. FM वरची गाणी ऐकत आली आहे. आधी काही मोबाईल वगैरे नव्हतं, त्यामुळे FM वर गाणी ऐकता कधी कामं करायचे, असे सगळे काही ना काही गोष्टी घडत असायच्या FM ऐकता. तर अजून सुद्धा मला ती सवय आहे. मला FM ऐकायला खूप जास्त आवडतं. FM वरची गाणी, ते नोकझोक, त्या गप्पा ऐकायला खूप जास्त आवडतं. म्हणून मी सकाळी उठल्यानंतर पहिले FM येते, मग आपले देवाचे वगैरे गाणी असे लावून ऐकत असते. आणि त्याच्यानंतर माझी कामांना सुरुवात होती. असं आवडतं मला बॅकग्राऊंड म्युझिक काहीतरी काम करताना. आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात करते. तर तुम्हाला सुद्धा तुम्हाला FM आवडतो की नॉर्मल गाणी आवडतात, मग ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. FMवर कसं आहे, आपण कुठलं पण गाणे अचानक लागतं असं आहे. आणि आपण मोबाईलवरचे गाणे लावतो ते आपण स्पेसिफिक अशी गाणी लावतो, पण मला FMवरचे गाणी ऐकायला मजा वाटते. पण आता जास्त करून लोक FM नाही ऐकत, मोबाईलचे गाणीच जास्त प्रेफर करतात. पण मी अशी मुलगी आहे की मला FMवरचेच गाणी खूप जास्त आवडतात. आणि आज जरा सगळे टॉवेल आणि बेडशीट टाकलेली आहे. मी आठवड्यातून 2 वेळा तरी बेडशीट धुते, तेच लावते जिथं उन्हामध्ये पटकन सुकेल.
चहा पिऊन की आपलं पोट भरणार नाही, काहीतरी नाश्ता हवा असतात. काल रात्रीचं थोडासा भात शिल्लक आहे, तर माझ्यासाठी थोडासा फोडणीचा भात बनवते पटकन. चहाच पिलेला आहे मी, नाश्ता कायचा स्पेशल बनवला नाही, का एकटीसाठी काय बनवणार, पण भूक तर लागलेली आहे म्हणून विचार केला थोडा भात शिल्लक आहे तर पटकन फोडणीचा भात बनवते. आणि मला नाश्त्याला फोडणीचा भात मिळाला मज्जा येते, मला आवडतं फोडणीचा भात खायला, तर तेच बनवते पटकन. तर कांदा टोमॅटो घेतले आणि मिरच्या मी ना अशा स्टोअर करून ठेवल्या. आपला अमूलचा आईस्क्रीमचा डब्बा आहे, पेपरामध्ये अशा ठेवल्यात. चांगला राहतात मिरच्या, खराब नाही होत, पाणी नाही लागत. पाणी असेल तर ह्याला लागतं. तर 2 आठवडेसुद्धा मिरच्या मस्त चांगल्या राहतात. तर आता मी घेते, मला जेवढ्या मिरच्या हव्यात तेवढ्या. ही हिरव्या मी ना मिक्स मिरच्या घेते, हिरवी छोटीवाली जी असते ना एकदम हिरवी त्यावाल्या. 3 मिरच्या होतील बरोबर, जास्त तिखट पण नको. डबा परत बंद. आणि या मंडळी आपला गरमागरम फोडणीचा भात रेडी झालेला आहे. आता बसते खायला आणि मग बाकीची कामंसुद्धा मला करायची आहेत. गरम गरम फोडणीचा भात भेटला की मजा येते. आता खाते. मस्त मस्त झाला, एकदम परफेक्ट. तिखट मिरची पण मस्त पडली. या खायला. तर आत्ताच आपल्या चॅनलवर ब्लॉग अपलोड केला. जरा व्हिडिओ एडिटिंगचं काम करत होते. नाश्ता वगैरे केल्यानंतर 1-2 तास माझे गेले त्याच्यामध्येच व्हिडिओ एडिटिंगमध्ये. आणि ब्लॉग आपला लाईव्ह झालेला आहे कालचा, जाऊन नक्की बघा. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्या जुन्या साड्या काढलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये मला ही साडी दिसली. ही जी साडी आहे तुम्ही खूप वेळा मिशोवर किंवा कोणत्या ॲप्लिकेशनवर बघितली असेल, ॲमेझॉनवर पण आहे, फ्लिपकार्टवर सुद्धा आहेत ही वाली साडी. ही जी साडी आहे ती मला दीदीने भेट दिली होती, म्हणजे दीदीने मला घेतली होती. तिच्याकडे आय थिंक सो ग्रीन कलर आहे आणि मला हा स्काय ब्लू कलर दिलेला आहे. का मला ब्लू कलर खूप जास्त आवडतं, तर तिने तिच्यासाठी ग्रीन कलर घेतला होता आणि मला ब्लू कलर घेतला होता. पण मी काय या साडीचं केलं नाही. तर आता मला ती समोरच साडी दिसली, तर म्हणून विचार करते की या साडीचा आपण ड्रेस सुद्धा शिवू शकतो. कारण का ड्रेस शिवला तर मी घालू सुद्धा शकेन. तर साडी अशी थोडी नेटची आहे आणि थोडंसं ट्रान्सपरंट वाली आहे. तुम्हाला माहिती असेल जर ही साडी तर थोडी ट्रान्सपरंट आहे. तर विचार केला हिचा जर ड्रेस शिवला तर चांगला वाटेल, असं माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली. तर मी आता पिंट्रेस्टवर वगैरे सर्च करत होते हिचा पॅटर्न कसा शिवू. तर मी तोच विचार करते की हिचा मी ड्रेस शिवेन, एक ड्रेस किंवा काहीतरी टॉप वगैरे असं 1 पीस वगैरे असं चाललंय विचार. तर मला ही साडी दिसती तर मी हिला बाहेर काढून ठेवते. तर नंतर टेलरकडे जाईन तेव्हा ही सुद्धा साडी घेऊन जाईल आणि त्याला सांगेन की मला ह्या साडीचा ड्रेस शिवायचा आहे. आता भूक लागलेली आहे, मला जेवण बनवायचं आहे. पण बहुतेक जेवायला मी आता खिचडी भातच बनवून प्रीत गेलेला आहे कामाला, त्यामुळे तो संध्याकाळीच येईल. पण मला एकटीसाठी तर करायला कंटाळा येते आणि भूक सुद्धा जरा लागलेली आहे. कारण फोडणीचा भात थोडासाच खाला होता, जास्त भात शिल्लक नव्हता राहिला म्हणून थोडाच फोडणीचा भात खाल्ला होता. पाणी पिते पण पाण्याने काय आपलं पोट भरते, म्हणून विचार केला खिचडी भातच लावते. मला कंटाळा आला ना जेवण बनवायचं, एकटी असते की मी खिचडी भातच लावते. झटपट कुकरमध्येच लावते, 3 शिट्या दिल्या की आपला खिचडी भात रेडी होतो. तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा तुम्ही काय बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी एकटी असते की खिचडी भात माझा फिक्स असतो. तर आता तुम्हाला मी दाखवते मी माझ्या एकटी पुरता खिचडी भात कसा बनवते. तर चला आपण किचनमध्ये जाऊया. मला पण आता भूकच लागलेली आहे. ब्लॉग अपलोड करायचा होता मेन म्हणजे मला, तो मी केला. तर आता तुम्हाला मी माझा अंदाज दाखवते की मी कसं खिचडी भात बनवते एकटी पुरता. तर या वाटीचा मी अंदाज नेहमी ठेवते. तर माझ्या आईने मला सांगितलं की तुझ्या हातामध्ये म्हणजे मुठीमध्ये जेवढे तांदूळ होतील ना, म्हणजे 1 मूठ थोडंसंच पडतो, ही 1 मूठ आणि ही दुसरी मूठ आणि थोडं जास्त आहे, 2 मुठीचा अंदाज मी ठेवते. कारण का 2 मुठीचा तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि परत थोडी अर्धा मूठ तुम्ही बोलू शकता, अर्धा मूठ आहे ती डाळ घेतली मी. असा माझा अंदाज आहे. नेहमी सोप्या पद्धतीने मी असं करते. एकटी पुरता मला जर खिचडी भात बनवायचा असेल तर 2 मुठी तांदूळ आणि 1 मूठ डाळ घेते. त्यांना स्वच्छ धुवून घेते. तुम्ही सुद्धा एकटे असाल तर ही ट्रिक तुमच्या कामाला येईल की एकटी पुरता आपल्याला किती बनवायचं असेल तर कसं मेजरमेंट घ्यायचं हे मला आईने सांगितलं होतं. म्हणून 2 मुठी
तांदूळ आणि 1 मूठ डाळ. डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता मी कुकरमध्ये लावते ते. कुकरमध्येच आपल्याला बनवायची आहे पटकन. आता 1 ग्लास हा पाणी घेतलेला आहे मी. 1 ग्लास आणि थोडं जास्त पाणी टाकायचं आपल्याला मऊ हवी म्हणून. म्हणजे जसं आपण भात शिजतो, भात आणि डाळ तुमच्या अंदाज तुम्ही तेवढं टाकू शकता. तर मी 1 ग्लास आणि त्याच्यावरती अजून थोडं टाकेन पाणी. थोडा पाव आपण एवढा. त्याच्यानंतर मी टाकेन थोडी हळद, थोडी जिऱ्याची पावडर म्हणजे वास मस्त येतो खिचडीला. आणि मग टाकायचे आपल्याला लसूण बारीक. त्याच्याने सुद्धा जसं आपण वरणाला टाकतो ना तसं करायचं आपल्याला. आणि मग आपल्याला ऍड करायचं आहे टोमॅटो पिकलेला. त्याच्याने आंबट असा लागतो, म्हणजे आंबट अशी ती खिचडी लागते. त्याच्यानंतर आपला खड्याचं मीठ आपल्या अंदाजे. बारीक मिठी घालू शकता तुम्ही. मी खड्याचं मीठ घालते अंदाजे. कमी लागलं तर नंतर टाकू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तूप त्याच्यामध्ये. हे घरचं तूप आहे, माझं संपलेलं आहे, थोडंसंच आहे तर तूप टाकते मी. त्याच्याने वास मस्त येतो तुपाचा आणि छान लागते खिचडी. तुम्ही असं मी जशा पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीने खिचडी केलीत ना 1 नंबर तुमची लागेल. आणि 3 शिट्ट्या काढायचा. हे झाली आपली खिचडी रेडी. आता 3 शिट्ट्या काढून घेते. आणि गॅस एकदम आपल्याला स्लो ठेवायचे आहे. स्लो गॅसवरच आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत आणि मग आपला खिचडी भात रेडी होईल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता. मटार टाकू शकता, गाजर टाकू शकता, अजून काय तुम्हाला आवडतं त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. पण मला सिंपल आणि प्लेन खिचडी भात करायचा आहे म्हणून मी तांदूळ आणि डाळ आणि टोमॅटो एवढंच टाकलं, बाकी काही टाकलं नाही. आणि जास्त कापाकापी पण करत बसले नाही की सगळं टाकायचं आहे. मला झटपट हवा होता म्हणून पटकन आणि सिंपल प्लेनवालं खिचडी भात बनवलं आहे. हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा पापड भाजून किंवा पापड फ्राय करून सुद्धा खाऊ शकता. मी जास्त काय करत नाही. मला भूक लागली असेल तर सिंपल पटकन खिचडी भात लावते. लोणचा असतो घरामध्ये तो खाते. पोट भरल्याचे कारण आपलं, दुसरं आपल्याला कामझाम करायची गरज नाही. असा सोप्या पद्धतीने मी खिचडी भात बनवते. त्या 3 शिट्ट्या होती, इथेच थांबले. मग शिट्ट्या आल्या की मग पटकन गरमागरम खिचडी भात खाणं. आणि गरम खाण्यामध्येच मजा आहे. थंड झाल्यानंतर एवढा टेस्टी नाही लागत. पण गरम गरम खिचडी भात लोणच्यासोबत आणि त्याच्यावरती तूप वगैरे टाकून खाल्लं ना मस्त लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आपले शिट्टी झालेली आहे 3. आता ओपन करून बघूया. परफेक्ट. पाणी पण परफेक्ट झालेलं आहे, बघू शकता. एकदम मऊ मऊ अशी. आणि गरम गरमच खाण्यात मजा. पाणी जास्त नाही कमी नाही, परफेक्ट झाले अशी. या माझं खिचडी भात रेडी आहे खायला. आणि माझा खिचडी भात रेडी आहे. गरमागरम मस्त झालाय. मीठ सुद्धा परफेक्ट पडलंय. आता खाते. हे आहे माझं आजचं जेवण. झटपट होणारी खिचडी मस्त झालंय. आता खाऊन घेते पटकन, गरम आहे तेव्हाच. मस्त जेवले आणि एक मस्त झोप झाली माझी. गरम गरम जेवल्यानंतर जरा सुस्तीच आली आणि मग झोपले. मग संध्याकाळी थोडे 1-1.5 तासाने उठले, चहा वगैरे घेतला. प्रीत सुद्धा कामावरून आलेला आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.